पुण्यामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार आणि शरद पवार आज एकत्र येणार। साखर संकुल इथे तंत्रज्ञानाविषयी असलेल्या एका बैठकीसाठी दोघेही उपस्थित राहणार। ठाकरेंच्या शिवसेना प्रमुखांची नीती ही वापरा आणि फेकून द्या अशी आहे। योगेश कदमांची ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्याच्या चर्चांवर प्रतिक्रिया। स्वतःचा स्वार्थ साधून झाला की त्यांना रक्ताची नाती सुद्धा नकोशी होतात, कदमांचा घणाघात। महाराष्ट्रात भाजप संघटन बांधणीला नवं बळ। 963 मंडळ अध्यक्षांच्या नियुक्त्या पूर्ण। संघटन हेच खरं बळ या तत्वावर भाजपची तयारी। भाजप कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली प्रक्रिया पूर्ण। भंडाऱ्यामध्ये 21 मंडळात भाजपनं तरुण अध्यक्षांची निवड केली। प्रथमच 40 वर्षांपेक्षा कमी वयांच्या तरुण चेहऱ्यांना संधी। शहरी आणि ग्रामीण अशा 2 प्रकारच्या अध्यक्षांची निवड करत जबाबदाऱ्या वाटल्या। नाशिकच्या काठेगल्लीतील सातपीर दर्गा प्रकरणी आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी। दर्ग्याचं पाडकाम केल्यानंतर सर्वोच्च न्यायालयानं महानगरपालिकेच्या कारवाईला स्थगिती दिली होती। अश्विनी बिद्रे हत्याकांड प्रकरणाची पनवेल सत्र न्यायालयामध्ये आज सुनावणी। मुख्य आरोपी अभय कुरुंदकर, सह आरोपी महेश फाळणीकर आणि कुंदन भंडारी यांना शिक्षा सुनावली जाणार। आज रणजित कासलेची 3 दिवसांची पोलीस कोठडी संपणार। जिल्हा सत्र न्यायालयामध्ये पुन्हा या प्रकरणात सुनावणी होईल। कासलेच्या वकिलाकडून जामीन अर्ज दाखल केला जाणार। पुणे पोलीस डॉक्टर घैसास यांना आज नोटीस पाठवणार। डॉक्टर घैसास यांना पुन्हा पोलीस चौकशीसाठी बोलवणार। डॉक्टर सुश्रुत घैसास यांच्या खासगी हॉस्पिटलची तोडफोड करणाऱ्या भाजप महिला आघाडीनं मुख्यमंत्र्यांच्या भेटीची वेळ मागितली। लवकरच मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन तोडफोडी संदर्भात मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार असल्याची माहिती। 22 एप्रिलला काँग्रेस नेते संग्राम थोपटे भाजपमध्ये प्रवेश करणार। काँग्रेसनं सातत्यानं अन्याय केला, थोपटेंकडून खंत व्यक्त। विकासाला गती द्यायची असेल तर पक्ष बदलावा लागेल, थोपटेंचं वक्तव्य। ज्या पक्षानं तुम्हाला नावारूपास आणलं त्या पक्षावर आरोप करू नयेत, नाना पटोलेंचा संग्राम थोपटेंना सल्ला। जिकडं संग्राम थोपटेंना जायचंय तिकडं अंधार, पटोलेंची प्रतिक्रिया। संग्राम थोपटेंनी त्यांचा निर्णय मागे घ्यावा, वर्षा गायकवाड यांचा थोपटेंना सल्ला। ईडी सीबीआयचा वापर करून थोपटेंवर दबाव टाकला जातोय, गायकवाड यांचा आरोप। एबीपी माझाच्या बातमीचा इम्पॅक्ट। उपमुख्यमंत्री अजित पवारांकडून उगवा गावातील पाणी टंचाईची दखल। आमदार अमोल मिटकरींशी संवाद साधला तर पाणी टंचाईचा प्रश्न राज्य सरकार मार्गी लावणार, अमोल मिटकरींची माहिती। अकोल्याच्या उगवा गावातील पाणी प्रश्न सोडवू न शकल्यानं ठाकरे सेनेचे आमदार नितीन देशमुखांनी गावकऱ्यांची माफी मागितली। मात्र उगवा गावासह बाळापूर मतदारसंघातील एकूण 70 गावातील पाणी टंचाईला मुख्यमंत्री फडणवीसच जबाबदार, देशमुखांचा गंभीर आरोप। नांदेडच्या चिंचाळा ग्रामस्थांना पाणी टंचाईच्या झळा। पाण्यासाठी महिला पुरुषांची कसरत, तर शौच खड्ड्यातील पाणी विहिरीत उतरत असल्यानं नागरिकांचं आरोग्यही धोक्यात। नाशिकच्या पेठमधील बोरचीवरी गावात गंभीर पाणी टंचाई। पाण्यासाठी महिला जीव धोक्यात घालून दोरीच्या साह्यानं विहिरीत उतरत असल्याचं चित्र। पाण्यासाठी लाडक्या बहिणींची सुरू असलेली तारेवरची कसरत कमी होईल का? राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे यांचा सरकारला सवाल। नाशिकमध्ये उन्हाचा पारा वाढला। नाशिक जिल्ह्यातील पाणीसाठा 36%वर, 4 धरणातील पाणीसाठा 10%च्या खाली, तर जिल्ह्यातील 61 गावामध्ये 36 टँकरच्या माध्यमातून पाणीपुरवठा। पाणी टंचाई असलेल्या भागांमध्ये जिल्हाधिकाऱ्यांनी टंचाई दूर करावी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे आदेश। पावसाळा सुरू होण्यापूर्वी जितेंद्र आव्हाडांकडून ठाण्यात नालेसफाईची पाहणी। यावेळी आव्हाडांनी स्थानिकांच्या समस्या जाणून घेतल्या। जैन मंदिराचं शिष्टमंडळ आज पालिका आयुक्तांची भेट घेणार। विलेपार्ले येथील जैन मंदिरावर झालेल्या तोडक कारवाईनंतर ही भेट होणार आहे। रामनवमीच्या रॅलीआधीच पोलीस आणि विश्व हिंदू परिषदेच्या कार्यकर्त्यांचा राडा। वडाळ्यामध्ये पोलिसांनी लाठीचार्ज केल्याचा कार्यकर्त्यांचा आरोप। मराठीऐवजी हिंदी भाषा अनिवार्य केलेली नाही। नव्या धोरणानुसार 3 भाषा अनिवार्य असल्यानं हिंदी भाषेची निवड। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं स्पष्टीकरण। हिंदी भाषा लादल्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप चुकीचा, फडणवीसांची प्रतिक्रिया। हिंदी भाषा सक्तीबाबत निर्माण झालेला मराठी हिंदी वाद निरर्थक, माजी मंत्री दीपक केसरकर यांचं प्रतिपादन। नव्या शैक्षणिक धोरणामध्ये मराठी आणि हिंदीची सांगड घालण्याचा प्रयत्न, केसरकरांचं वक्तव्य।
भाजप नेते किरीट सोमय्या यांच्या कार्यालयात एक व्यक्ती लोडेड पिस्तूल घेऊन आल्याची माहिती. संशय आल्यानं सुरक्षा व्यवस्थापकांनी थांबवलं. नवघर पोलिसांकडून अधिक तपास सुरू. देशातील पहिला आंतरराष्ट्रीय सी क्रूज टर्मिनल आजपासून सेवेत. केंद्रीय बंदर मंत्री सर्बानंद सोनोवाल यांच्या हस्ते आज उद्घाटन होणार. गोंदियाचं तापमान 42 अंशांवर. अशा ट्रॅफिक सिग्नलवर थांबल्यानं उन्हामुळे नागरिक त्रस्त. तर दुपारी 12 ते 4 पर्यंत सिग्नल बंद करा, नागरिकांची वाहतूक विभागाकडे मागणी. 154 वर्ष जुन्या कर्नाक पुलाचं बांधकाम वेगानं सुरू. 10 जूनपर्यंत कर्नाक पूल वाहतुकीसाठी खुला करण्याचं उद्दिष्ट. परळी गंगाखेड राष्ट्रीय महामार्गावरील पुलाचं काम 3 वर्षांपासून रखडलं. निवेदन देऊनही लोकप्रतिनिधी आणि अधिकाऱ्यांचं दुर्लक्ष. पुलाचं काम पूर्ण करण्याची नागरिकांची मागणी. चंद्रपूर जिल्ह्यामध्ये 44.6 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद. यंदाच्या मोसमातील सर्वाधिक तापमान. अकोल्याचं तापमान 44 अंशांपार. उकाड्यामुळे नागरिक त्रस्त. रायगड जिल्ह्यात उष्णतेचा पारा वाढला. 40 अंशांवर जिल्ह्याचं तापमान गेल्यानं नागरिकांना त्रास. विदर्भातही पारा वाढला. पुढील 2 दिवस उष्णतेच्या लाटेचा इशारा. तर मागच्या 2 दिवसांपासून विदर्भातील जिल्हे देशात सर्वात उष्ण तापमानात प्रथम. गेल्या 10 दिवसात सोन्याचे दर जीएसटीसह 92,800 वरून 98,800 वर. अमेरिका आणि चीनमधील ट्रेड वॉरमुळे सोन्याच्या किमतीवर मोठा परिणाम. 10 महिन्यानंतर अखेर नाशिकच्या माहेश्वरी कांबळे मृत्यू प्रकरणी न्याय. नाशिक जिल्हा रुग्णालयाच्या जळी कक्षातील डॉक्टरांविरोधात गुन्हा दाखल. उपचारातील हलगर्जीपणामुळे माहेश्वरीचा मृत्यू झाला होता. मुंबईमध्ये हातातील छत्री लागल्याच्या रागातून 35 वर्षाच्या व्यक्तीनं महिलेच्या पाठीत काचेचा तुकडा खुपसला. वरळी सीफेस परिसरातील धक्कादायक प्रकार. महिलेवर केईएम रुग्णालयात उपचार सुरू. आरोपीला अटक. बंगळुरूमधील केंपेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळावर एक टेम्पो ट्रॅव्हलर्सची इंडिगो विमानाला धडक. चालक किरकोळ जखमी. भाईंदरमधील स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सच्या स्विमिंग पूलमध्ये बुडून 11 वर्षीय मुलाचा मृत्यू. ठेकेदारासह 6 जणांवर गुन्हा दाखल. इंदापूर शहरातील जुना कचेरी रोडवर डॉक्टर प्रदीप दडस यांच्यावर हल्ला. आरोपींकडून वार करत लाथाबुक्क्यांनी मारहाण. या प्रकरणी 3 विरोधात गुन्हा दाखल. मारहाणीचं कारण अद्यापही अस्पष्ट. चालत्या रेल्वेवर अज्ञातानं दगड मारल्यानं चिमुकलीचा मृत्यू. सोलापूरच्या होडगी आणि टिकेकरवाडी स्टेशन दरम्यान घटना घडली. चिमुकलीला मृत घोषित करताच कुटुंबियांचा आक्रोश. दोषींवर कारवाई करण्याची मागणी. जालन्यामध्ये शिवपुराण कथेच्या कार्यक्रमात वादामुळे लोखंडी रॉड कोसळला. 25 जण जखमी. कार्यक्रमस्थळी 5,000 भाविक उपस्थित असल्याची माहिती. हिंगोलीच्या आसेगाव शिवारात बैलगाडी आणि पिकअपचा अपघात. शेतकरी आणि एका बैलाचा अपघातात मृत्यू. नाशिकच्या मालेगावात 3 राहत्या घरांना भीषण आग. खुद्दारनगर भागातील घटना. आगीत लाखोंचं संसारोपयोगी साहित्य जळून खाक. धाराशिवमध्ये सुपारी तस्करीचं मोठं रॅकेट उघड. एकूण 2,60,00,000ची सुपारी जप्त. अन्न औषध प्रशासन आणि धाराशिव पोलिसांची संयुक्त कारवाई. मुंबईतील विक्रोळी पूर्वमध्ये पिकअपमधून गोमांस जप्त. जवळपास 800 किलोचं गोमांस पोलिसांकडून जप्त. नाशिकच्या येवल्यात गोरक्षकांवर हल्ला. घटनेचा निषेध व्यक्त करण्यासाठी सकल हिंदू समाजाचा विंचूर चौफुलीमध्ये रास्ता रोको करत आंदोलन. ठाण्यामध्ये क्लस्टर योजनेविरोधात नागरिक आक्रमक. वर्तकनगरमधील म्हाडा वसाहतींचा पुनर्विकास क्लस्टरच्या माध्यमातून होणार. मात्र या निर्णयाच्या विरोधात म्हाडामधील नागरिकांचा कडाडून विरोध. सांगलीच्या वसगडे गावातील शेतकऱ्यांसाठी या आंदोलन. बेकायदेशीरपणे रेल्वे प्रशासनानं जमिनी ताब्यात घेतल्या, मात्र मोबदला दिला नाही. शेतकऱ्यांचा आरोप. बीडमधील सरस्वती नदीतील शॉपिंग कॉम्प्लेक्स हटवाव. परळी नगर परिषद मुख्याधिकाऱ्यांना निवेदनाद्वारे मागणी. तर शॉपिंग कॉम्प्लेक्स न हटवल्यास तीव्र आंदोलनाचा नागरिकांचा इशारा. नवी मुंबईच्या महानगरपालिका रुग्णालयात बाळंतीण महिलेचा मृत्यू. शिंदेंच्या शिवसेनेचं आंदोलन. हलगर्जीपणा करणाऱ्या डॉक्टरांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी. साताऱ्यातील पोवई नाक्यावर विश्व हिंदू परिषदेचं आंदोलन. पश्चिम बंगालमध्ये तात्काळ राष्ट्रपती राजवट लागू करावी यासह विविध मागण्यांसाठी हिंदू संघटनेची निदर्शनं.
जागतिक वसुंधरा दिनानिमित्त पर्यावरण वाचवा वसुंधरा सजवा उपक्रम 22 एप्रिल ते 1 मे या कालावधीमध्ये राज्यात विविध उपक्रम साजरे होणार. पर्यावरण मंत्री पंकजा मुंडेंची माहिती. पुण्यातील दिव्यांगांना कृत्रिम अवयव बसवण्याचं गिनीज वर्ल्ड रेकॉर्डचं सर्टिफिकेट वाटप. कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची उपस्थिती होती. साताऱ्यामध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे शेतीत रमले. शिंदेंनी शेतामध्ये आवाकाडोची लागवड केली. यंदा पहिल्यांदाच आवाकाडो या परदेशी पिकाची शिंदेंकडून लागवड. दौंड तालुक्यातील वासुंदे गावात बैलगाडा शर्यतीचं आयोजन. अनेक बैल जोड्या शर्यतीमध्ये सहभागी. शर्यत पाहण्यासाठी खासदार सुप्रिया सुळेंची उपस्थिती. रत्नागिरीतील गणपतीपुळेजवळ असलेल्या मालगुंडला पुस्तकाचं गाव अशी ओळख. वाचन चळवळ वाढीस लागावी आणि साहित्य चळवळ वृद्धिंगत व्हावी यासाठी मालगुंड पुस्तकाचं गाव या उपक्रमाचं पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते उद्घाटन. ठाण्यामध्ये शंखप्रेमींकडून तब्बल 670 शंखांचं प्रदर्शन. 140 जातीचे 670 शंख प्रदर्शनासाठी प्रेक्षकांची पसंती. शिवसेना खासदार रवींद्र वायकरांच्या माध्यमातून दिल्लीमध्ये पहिल्यांदाच आंबा महोत्सवाचं आयोजन. 20 एप्रिलला पंतप्रधान मोदींच्या हस्ते आंबा महोत्सवाचं उद्घाटन. महोत्सवाच्या माध्यमातून महाराष्ट्राचा हापूस दिल्लीमध्ये पोहोचणार. मध्य प्रदेशच्या गांधीसागर अभयारण्यामध्ये प्रभास आणि पावक हे 2 चित्ते वेगानं धावतानाचं दृश्य कॅमेऱ्यात कैद. कुनोनंतर गांधीसागर हे राज्यातील दुसरे चित्ता अभयारण्य. मुलुंडमध्ये लवकरच एक पक्षीगृह उभारण्यात येणार. आरक्षण बदलाच्या प्रस्तावास राज्य सरकारची मंजुरी. मुलुंडच्या नियोजित उद्यानामध्ये 18 दुर्मिळ प्रजातींसह 206 प्रजातींचे पक्षी ठेवण्यात येणार. कर्नाटकचे माजी पोलीस महासंचालक ओमप्रकाश यांचा मृत्यू. बेंगळुरूमधील निवासस्थानी संशयास्पद अवस्थेत मृतदेह सापडला. ओमप्रकाश यांच्या शरीरावर जखमांच्या खुणा आढळल्या. पोलिसांकडून अधिक तपास सुरू. अमेरिकेचे उपाध्यक्ष जेडी वान्स 4 दिवसीय भारत दौऱ्यावर. यावेळी पंतप्रधान आणि उपराष्ट्रपती वान्स व्यापार शुल्क, प्रादेशिक सुरक्षा आणि विविध प्रमुख मुद्द्यांवरती चर्चा करणार. पश्चिम बंगालमधील मुर्शिदाबादमध्ये झालेल्या हिंसाचाराची चौकशी करण्याच्या मागणीच्या याचिकेवर आज सुनावणी. वक्फ सुधारणा कायद्याच्या विरोधात पश्चिम बंगालमधील मुर्शिदाबादमध्ये हिंसाचार झाला होता. आज कोलकाता नाईट रायडर्सचा सामना गुजरात टायटन्सशी होणार. केकेआरला प्लेऑफमध्ये पोहोचायचं असेल तर हा सामना जिंकणं अत्यंत महत्त्वाचं. मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स यांच्यामध्ये वानखेडेवर एक कमालीचा सामना. मुंबई इंडियन्सचा चेन्नईवर दणदणीत विजय. रोहित शर्मा आणि सूर्यकुमार यादवच्या भागीदारीनं मुंबई इंडियन्सनं विजय मिळवला. आरसीबीनं 48 तासात पंजाबकडून पराभवाचा बदला घेतला. विराट, पड्डीकल, कृणाल ठरले विजयाचे हिरो. आरसीबीनं पंजाबकडून पराभवाचा बदला घेत विजय मिळवला. मृत्यूच्या खोट्या बातम्या पसरवणाऱ्यांवर आदेश बांदेकर संतापले. सोशल मीडियावर मृत्यूबाबत अनेक खोट्या पोस्ट व्हायरल. तापड सुदृढ असल्याची बांदेकरांची व्हिडिओ पोस्ट करत माहिती. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.